आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर न्याहाळून पाहिलं तर हे लक्षात येईल की होता प्रभाव नाही व्यक्ति का बल्कि पड़े चारित्र का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का। इतिहास आहे, देशातला असो की परदेशातला असो, आपल्या जातीचा असो की परजातीचा असो, आपल्या धर्माचा असो की परधर्माचा असो, विद्वान जे लोक आहे, पूज्य लोक आहे, आदरणीय लोक आहे, कृतिशील लोक आहे, आचरणशील लोक आहे, विनय नम्रता माधुर्यता गांभीर्यता लवचिकता प्रासंगिकता जाणणारे जे लोक आहे त्यांची पूजा होत आहे राजकीय समाजामध्ये। कोणाची पूजा होत नाही, कोणाला विद्वान मानल्या जात नाही। म्हणून चारित्र्य महत्त्वाचं आहे, आचरण महत्त्वाचं आहे, मनुष्य महत्त्वाचं नाही आहे। म्हणून जो आचरणशील असतो, जो आपलं चारित्र्य घडवतो, आम्ही काल परवा सांगितलं, चारित्र्य घडवायचं असेल, जीवन घडवायचं असेल, सदाचाराने जीवन घडते, ज्ञानाने दुःख हरण होते। दोन गोष्टी आहे, जीवन घडवायचं असेल, चारित्र्य घडवायचं असेल तर सदाचार अंगीकारा। सदाचार अंगीकारणारा मनुष्य श्रमशील असतो, नैतिक मूल्याची जोपासना करतो, आत्मीयता जागी ठेवतो। हे गुणधर्म आहे सदाचारी माणसाचे। सदाचार जर नसेल मनुष्य त्याची विद्वत्ता कोणाच कामाची नाही। जर तुम्हाला चारित्र्य घडवायचं असेल, जीवन सुखकर करायचं असेल, लोकांपुढे आकर्षित करायचं असेल, लोकांना प्रेरणा द्यायचं असेल, लोकांना सांभाळायचं असेल, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला गाव, आपला वार्ड सांभाळायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? चारित्र्य घडवावं लागेल। चारित्र्य घडण्यासाठी जीवन सदाचारी बनावं लागेल, दुराचारी नको। दुराचारी जीवन कशाला म्हणतात? ज्याच्या जीवनामध्ये व्यसन आहे, छंद आहे, उद्धटपणा आहे, द्वेष आहे, संघर्ष आहे, भानगडी आहे, कोर्ट कचेऱ्या आहे, अपपरभाव आहे, दुराचार। सदाचार कशाला म्हणावं? ज्याचं सहनशीलता आहे, क्षमा आहे, शांती आहे, सगळ्याशी पोटाशी घेऊन चालणारा मनुष्य आहे, दोष पोटात घालणारे माणसं आहे, पडले झडले चुकले भुलले सांभाळणारे लोक आहे, ऊनपुरं न पाहणारे लोक आहे। सदाचार सोपी सोपी व्याख्या आहे राजे हो। हे काही मी मोठं संस्कृतमध्ये बोलून नाही राहिलो, हे करता येते आपल्या साधं। पडणाऱ्यांना सुद्धा उचललं पाहिजे, भुललेल्यांना मार्ग दाखवला पाहिजे, नाही का? म्हणून प्रत्येकाने मोठं मोठं झालं पाहिजे, लक्षात घ्या। म्हणून अवधू अंमल करे सो पावे, संतांनी आपला जो बोध दिला, बोध वही जीव शांत स्वरूप में माया प्रपंच से दूर रहा। ही सगळ्या संतांनी उपदेश दिला की जीव शांत स्वरूप आहे। जीवाचं वास्तविक स्वरूप सुखकार सुखसागर आहे। जीवाचं वास्तविक स्वरूप ज्ञानरूप आहे, लक्ष, अज्ञानरूप नाही, दुःख स्वरूप नाही। वास्तविक स्वरूप सुख स्वरूप असताना आपल्या जगण्यामध्ये कधी काळी दुःखाचा जर अनुभव येत असेल तर आपण मिळालेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करणं बंद केलेलं आहे, अंमलबजावणी केली पाहिजे। जऊ लग अंमल असर नाही होवे, तऊ लग प्रेम न आवे। ध्रुपद झालं। जिथपर्यंत माणसाच्या जगण्यामध्ये समजलेल्या ज्ञानांची अंमलबजावणी होत नाही, साधू संतांनी जे ज्ञान सांगितलं, जे संकेत दिले, जे मार्ग दाखवले, आपल्या गावात घरात काही वाडवडील लोक आहे ते सुद्धा आपल्या हिताची जोपासना करतात। असा कोणताही बाप आणि आईनं आजीनं आजा नाही की त्यांना आपल्या नाताचं पोराचं वाईट व्हावं। त्यांच्याजवळ सुद्धा तुमचं हित आहे, जरी त्यांना ज्ञान नसेल, अध्यात्मिक ज्ञान नसेल, साहित्यपाठ नसेल, पण वडील लोकांना आपल्या गावच्या त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्याविषयी काहीतरी सहानुभूती आहे, हे लक्षात घ्या। वडिलांचा अवेर करू नका, सोपे सोपे मार्ग अवलंबा। तवलो प्रेम न आवे, हे जिथपर्यंत धारणा होत नाही त्याचा या संतांच्या बोधाच्या अंमलबजावणीचा असर आपल्या खाण्याघेण्यावर, बोलण्या चालण्यावर, संबंधावर, व्यवहारावर जर होत नसेल तर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचं प्रेम भाव आपल्या अंतःकरणामध्ये तयार होत नाही। परिस्थिती कशी आहे? कडवं आहे ते,
आंधर हाथ लिए वर दीपक करे प्रकाश दिखावे और न आगे करे चांदनी आप अंधेरे धावे अवधू अंमल करे सो पावे. कबीर साहेब म्हणतात समाजामध्ये मला पाहायला मिळालं, आंधर हात लिये वर दीपक. आंधळा मनुष्य, दोन्ही डोळ्यांनी आंधळा मनुष्य, तो काय करताय? आंधर हात लिये वर दीपक. आंधळा मनुष्य हातात दिवा घेतो आणि वर प्रत्येकांच्या डोळ्यासमोर नेतो प्रकाश. बाबा रे, या प्रकाशामध्ये चाला, या प्रकाशामध्ये चाला. आंधर हात लिये वर दीपक कर प्रकाश दिखावे और न आगे करे चांदनी. दुसऱ्याच्या समोर चांदनी प्रकाश, लाईट दाखवतो दुसऱ्याला. और न आगे करे चांदनी आप अंधेरे धावे अवधू अंमल करे सो पावे. लक्षात घ्या, आपल्या समाजात सुधारणा आहे. नागपंचमीला काय करता तुम्ही? नागोबाचं चित्र काढता, मातीचा नागोबा करता, दगडाचा नागोबा करता, चांगली गोष्ट आहे आणि त्याची पूजा करतो. पण तो जिवंत दिसला तर मारून टाकायचा. ज्याच्यात जीव नाही त्याची पूजा करायची, नाही का? बाप जिवंत आहे तर बोलायचं नाही, दुश्मनानं राहायचं, कधीच बोलायचं नाही. बोलला तर हेकड बोलायचं. आणि मेल्यावर खुर्चीवर फोटो ठेवून मस्त पूजा आहे, लाईन लागते फुलं घेऊन. काय आंधळेपणा राजो. आंधर हात लिये वर दीपक कर प्रकाश दिखावे. संत इथंच नाराज आहे. लागो लक्षात, संत इथंच नाराज आहे. है ताको माने नहीं ताको करे मान, कहे कबीर पुकारी के ओ नास्तिक अज्ञान. आपण आंधळेपणा आपला ओळखत नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने जिवंत आई बापाला महत्त्व द्या, जिवंत प्राणी मात्राला महत्त्व द्या. सर्व संतांचा सार हाच आहे. सगळ्या संत म्हटलं की जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जान माझा. साध्या साध्या गोष्टी आहे. आता आमच्या या मुली आहे, आमच्या आई बहिणी आहे, मस्त साख्या पाठ करताय. साख्या पाठ करणं वाईट आहे का? नाही का? तुमच्यासारख्याने तिने कदाचित सापडलीस तर कटकन मारू नये, नाही का? मारती का नाही मला माहीत नाही, पण मारू नये माझं म्हणणं आहे. आपण अभ्यासू लोक आहोत, लक्षात घ्या. नित प्रति पढ़े गुणे जो साज, 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 पढ़े गुणे जो साज, नित प्रति पढ़े गुणे ज्ञान रूप मिले ते ही आखी, ज्ञान
संभव मती का बहुन चाखी, मन संभव मती का बहुन चाखी, नित प्रति पड़े गुने जो साखी, नित प्रति पड़े गुने जो साखी, नित प्रति पड़े गुने जो साखी. लक्षात घ्या, अभ्यास करणाऱ्यांनी, साख्या पाठ करणाऱ्यांनी, सामुदायिक प्रार्थना म्हणणाऱ्यांनी, शनी महात्म्याचं स्तोत्र वाचणाऱ्यांनी, मी कुणाचाही अनादर करत नाही बोलण्यात, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जो जो देव आहे, ज्यांच्या ज्यांच्या देवाविषयी सद्भावना तुमच्या अंतकरणात जागी आहे, ज्या ज्या ग्रंथाला तुम्ही मानता, ज्या ज्या संतांना मानता, ते आदरणीय आहे आमच्यासाठी सुद्धा. जे संत झाले, जे ग्रंथ आपल्या समाजामध्ये झाले, ते आपल्या सगळ्यांना संकेत देणारे आहेत, वाईट नाही. परंतु ते करत असताना जे जे आपला जो आदरणीय आहे, ज्यांचे आपल्या आपण पूज्य मानतो, त्यांना नितप्रती पढे गुणे जो साखी, नितप्रती म्हणजे प्रतिदिनाला, प्रत्येक क्षणाला, नेहमी, दर दिवशी पढे गुणे जो साखी, वाचतात, ग्रहण करतात, पाठ करतात जी साखी, नित्यप्रती पढे गुणे जो साखी. काय होते नेहमी केलं तर असं, ज्ञानरूप मिले तेही आखी, सातत्यता ठेवली, पाठपाठांतराची, अभ्यासाची, सत्संगतीची, संतांच्या संगतीची, सज्जनाच्या संगतीमध्ये बसण्याची सातत्यता ठेवली, एक ना एक दिवस येईल ज्ञानरूप मिले तेही आखी. आपणाला ज्ञानरूप आखी मिळल्याशिवाय राहणार नाही, आपली दृष्टी बदलल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात घ्या. संग करताना विनम्रता ठेवा, सातत्यता ठेवा, संगतीमध्ये माधुर्यता ठेवा, कठोर बोलू नका, कर्कश बोलू नका, काही पथ्य पाळा, तुमची दृष्टी बदलणार आहे. ज्ञानरूप मिले तेही आखी, मग काय होईल? नेहमी अभ्यास करता करता करता, सद्ग्रंथ वाचता वाचता, संगतीमध्ये बसता बसता, उणे पुरे पाहणाऱ्या लोकांचं सहन करता करता, त्यांना क्षमा मागता मागता काय होईल? एक दिवस चिंता भय परिश्रम दुःख नाशी, या गोष्टी नासतात, नष्ट होतात. जीवनातली चिंता नष्ट होते, भय नष्ट होते, परिश्रम नष्ट होते. खूप कष्ट करण्याची गरज नाही जीवन जगण्यात. लक्षात घ्या, संतांचा अनुभव आहे, आमचाही 4-2 अनुभव आहे. आमच्या जीवनातून नाना प्रकारचे परिश्रम चालले गेले, खूप कष्ट. माणसाचं जीवन यासाठी नाही राजे हो. लक्षात घ्या, ढोरासारखं खावं, राक्षसारखं कमवावं, हल्ल्यासारखं झोपावं, याच्यासाठी माणूस आहे का? नाही नाही नाही. खाणं सीमित पाहिजे, करणं सीमित पाहिजे, सगळे सीमित व्हा. थोड़ी गुजरान में जो रहता वह कभी नहीं गिर सकता. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक अभ्यासकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जो अभ्यास करता आहोत, बाकीच्या बाष्कळ गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. आमचं वडगाव कसं आहे, वडगावात लोक कसे आहे, मी काही नवीन माणूस नाही, पुष्कळ वर्षापासून या गावात. गाव चांगलं आहे, लोक चांगली आहे. आमची दृष्टीमध्ये काही भेद पडला आहे. लक्षात घ्या. चुकलेल्यांना सुद्धा पोटाशी घेणं हे आईचं संताचं काम आहे. जर आपण स्वतःला गावामध्ये सज्जन समजून घेत असू तर सज्जनपणा सांभाळता आला पाहिजे. त्या दिवशी मी बोललो 54ला, म्हशीचं मांद म्हशीनंच पचवावं बोललो ना त्या दिवशी. दुसऱ्याला नाही पचवणं होत राजे हो. सज्जनपणा प्राप्त करणं सोपं आहे, पण टिकवणं कठीण आहे. सज्जनपणा झाला, प्राप्त झाल्याला सज्जनपणा टिकवणं कठीण आहे, टिकवला पाहिजे. लोक वाईट नाही, लक्षात घ्या. म्हणून सज्जन हो, नित्यप्रती पढे गुणे जो साखी, ज्ञानरूप मिले तेही आखी. त्याच्यानंतर चिंता भय परिश्रम दुःख नाशी, या गोष्टी जीवनात नष्ट होतात. इतिहास आहे, अनेक संतांचा अनुभव आहे. परमार्थाच्या मार्गामध्ये सज्जनपणामध्ये सातत्यता राहिली, चिंता नष्ट होतात, भय नष्ट होतात, परिश्रम नष्ट होतात आणि दुःख नष्ट होतात. लक्षात घ्या राजे. आपण तो इतके दिवस आपण संगत केली, फायदा काजी, दुःखच नाही गेलं.
अरे सातत्यता नव्हती, कोण म्हणते जात नाही, तुम्हालाच माहीत आहे ना. दगडाची विहीर आहे बांधून, तिथं दोर सोडता पाण्याचा, बाल्टी काढता, खाच पडते की नाही? दगडाला खाच पडते तागाच्या दोरीनं, कोण म्हणते नाही पडत, पण रोजी रोजी पाहिजे. आज काढली 15 दिवस चूक बसली तर नाही खाच पडत. म्हणून मित्र सातत्य ठेवा. किती संकट आले, जरी क्लेश काळ पातला बहुत, तरी धैर्य न सोडावे यथार्थ. गुरुभजन पुण्य पंथ सोडूची नये. म्हणून असं करू नका. अंदर हात लिया वर दीपक, पर प्रकाश दिखावे. और न आगे करे चांदनी, आप अंधेरे धावे. दुसऱ्याला चांदणी दाखवता, प्रकाश दाखवता, बाबा असं करू नये तसं करू नये, आणि आपण अंधारात राहता. काही फायदा आहे? अंधारात राहता, अज्ञानात राहू नका, विद्येत राहू. समज बदलवा थोडीशी. जीवित्वाची हाल आणि मरणाऱ्याचा उदोदो हा पराक्रम अनादिकाळापासून आपल्या समाजात चालत आलेला आजही आहे. खर्च करतो मेल्या माणसासाठी, जिवंत माणसासाठी 5 रुपये पचवण्यासाठी झगड्याला उभे होतो. अशी आपली बुद्धी आहे. लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो, ज्ञानेश्वर महाराज मरण पावले, समाधी घेतली, त्याच्यानंतर त्याच्या समोर फुलं वाहत आहे. पण ती मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर पोटाची खडगी भरासाठी कोरभर फक्त मागायला गेली तर कोणी लाता देऊन तुडवून त्यांच्या अंगूर जात होते, मारत होते, ओढत होते. त्यांच्या जीवनामध्ये कधी भाकर मिळाला नाही. लोक नव्हतो का आपण? सज्जनाची हाल झाली या समाजामध्ये. म्हणून थोसा दयेचा पाझर घ्या अंतःकरणामध्ये, काही करू नका. म्हणून अवधू अमल करे सो पावे. अंमलबजावणी करा. ज्ञान समजून घ्या आणि ज्ञानाची अंमलबजावणी करा. बोध वही जीव शांत स्वरूप में, माया प्रपंच से दूर राहाही. बोध हाच आहे साधा. हे जीवा, तू शांत स्वरूप आहे, सुखसागर आहे, ज्ञान स्वरूप आहे. स्त्रियांच्या देहातला असो की पुरुषांच्या देहातला असो, अज्ञानी माणसाच्या देहातला असो की ज्ञानी माणसाच्या देहातला असो, कोणत्याही जाती पंथ धर्म संप्रदायांच्या माणसातला जो जीव आहे, तो जीव त्याचं मूळ स्वरूप आहे शांत स्वरूप, अशांत नाही. जेव्हा मनुष्य अशांत होतो तेव्हाच त्याला लोभाच्या आहारी जावं लागते, क्रोधाच्या आहारी जावं लागते. विकार केव्हा थैमान माजतात? विकाराचं थैमान केव्हा वाजते? जीव अशांत राहतो तेव्हा. म्हणून शांत स्वरूप आहे. फक्त एक का, माया प्रपंच से दूर राहाही. माया म्हणजे काय? अनेकांनी अर्थ केला. माया म्हणजे बाई, स्त्री, माया म्हणजे धन, माया म्हणजे शेती, माया म्हणजे मुलं. मित्र हो, ती माया नव्हे. माया म्हणजे आपल्या मनामध्ये उठणारे विकार, आपल्या मनामध्ये उठणाऱ्या लहरी, आपल्या मनामध्ये उठलेला उन्माद, आपल्यामध्ये मनामध्ये उठलेला कठोरपणा. नरमपणा, शांतपणा, स्थिर व्हा, शांत 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 मनाला करा. माया म्हणजे काय? जन्म देणारी आई माया होय? पाठीवर चालत आलेली बहीण माया होय? बापानं कमावलेली इस्टेट माया होय? पोटभरासाठी असलेलं शेत सोडून जाणं माया होय? नाही 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 नाही. हे चुकीच्या पद्धतीनं आपण त्याला वापरत आहोत. चूक दुरुस्त करून योग्य पद्धतीने याचा वापर करणं, याचं नाव ज्ञान आहे राजो. प्राणी, जिवंत प्राणी मात्राची सेवा करा म्हणून संतांनी सांगितलं. आपले आईबाप त्याच्यामध्ये नाही का? मी ज्ञानी झालो आईबाप सोडून द्यायचे, पठारावर जाऊन बसायचं? नाही 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 नाही. ऐसे मना विगुंतले ठाई, 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 ऐसे मना विगुंतले ठाई. आत्महितांची शुद्धीची नाही, आत्महितांची शुद्धीची नाही, नाही नाही नाही
विगुंतले ठाई, ऐसे मना विगुंतले ठाई, ऐसे मना विगुंतले ठाई, ऐसे मना विगुंतले ठाई. आत्महिताची शुद्धीची नाही. आपण शुद्ध बुद्ध हरवली आहे. आपले आत्महित कशात आहे? हित कशात आहे? हित आहे देहातीत, ऐसे निरूपिती संत, देहबुद्धीने अनहित घडोच लागे. हित कशात आहे? देहध्यासा अहित होणं, देहध्यासा रहित जीवन जगणं, देहासक्ती रहित. देहाची जी माया मोह ममता आहे, देहाची जी आसक्ती आहे, देहाचं जे साज सौंदर्य आहे, देहाचा जो दिखाऊपणा आहे, देहाची जी पदप्रतिष्ठा आहे, ती दूर करणं हे जर आपल्याला जमलं नाही, ऐसे मना विगुंतले ठाई, आत्महिताची शुद्धीची नाही. आपलं हित कशात आहे? देहतीत, देहाच्या आसक्ती विरहित, देहाच्या मोहाविरहित जीवन राहटी घडवणं याच्यामध्ये हित आहे. जेव्हा मनुष्य आपल्या देहामध्ये आसक्त राहत नाही, जेव्हा मनुष्य आपल्या देहाचा मोह दृढ करत नाही, तेव्हा त्या माणसाला दुसऱ्याला सांभाळण्याची कमया तयार होत असते. माणूस तोच सांभाळतो ज्याला स्वतःच्या देहाची मोह नाही, माया नाही. आई जन्म देते मुलांना, मुलगा पोटात असतानापासून ती आई आपल्या देहाचा मोह दूर करते. माझ्या पोटात बाळ आहे, संत्र खायला जमणार नाही, तेव्हापासूनच जोपासते का नाही जोपासत? कारण तिच्या डोक्यात आहे मुलाचं हित. मुलाचं हित असल्यामुळे ती मुलगा बाहेर याच्या अगोदरपासून पत्त सुरू करते का नाही करत? तेव्हा तर आपण बरोबर उपजलो राजो. त्या प्रकारे आपण समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आत्महिताची जोपासना केली पाहिजे. ही जोपासना करण्यासाठी आपल्या देहाची आसक्ती सोडली पाहिजे, नाही का? मला आमचा रमाकांत नेहमीच म्हणतात, कोणी बसले लोक बाबाजीला आराम करू द्या, जास्त बोलायला नका लावू. आत्ता समजा विठ्ठल म्हणे झालं साहेब, नाही झालं मी 5-25 पुन्हा जात नाही, काही घाबरू नका तुम्ही. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, खूप काळजी घेतात माझी लोक. परंतु प्रश्न असा आहे, आपलं जर हित जोपासायचं असेल, माझं तुमचं कोणा हित, तर तुम्हाला देहाच्या आसक्तीचा मध्ये ढिलाव करावा लागेल, देहाचा मोह थोडासा दूर सारा लागेल. मी म्हटलं, जन्म देणारी आई मुलांना पोटभर दूध पाजते. आपलं काही हो, पूर्ण स्तनातलं दूध संपत पण पाजते. पिऊन पोट भरलं पोराचं पोट भरलं का पुन्हा स्तनामध्ये दुधासाठी काही खाते अधिक. किती काळजी घेते आई. आईची जात संताची जात सारखीच आहे. संत म्हणजे काय नुसते अनंत महाराज वे का नाही? नाही. ज्या ज्या क्षणाला तुमच्या अंतकरणामध्ये सज्जनपणाचा अंतर्भाव होतो त्यावेळेस तुम्ही संतच आहात सगळे. कधी कधी सज्जनपणाचा अंतर्भाव येत ना आपल्यामध्ये दया येतात. मला तर नेहमी असा अनुभव आला आहे, दारू पिणारे माणसं दयाळू राहतात. आत्ताच माझ्याजवळ एक जणाला बाबाजी म्हणे मला माफ करा, माझं चुकलं, मी असावं तसावं. म्हणजे त्यांच्या मनावर सद्भावना जागी होतात, असं समजू नये टाकाऊ माणूस आहे म्हणून प्रत्येकाने आपलं जे हृदय आहे ते हृदय मोठं करावं, लक्षात घ्या. म्हणून अंमल करे सोपावे, अवधू अंमल करे सोपावे. जव लग अंमल असर नाही होई, तहो लग प्रेमन आवे. अवधू अंमल करे सोपावे. आपल्याविषयी, समाजाविषयी, संघसाथीच्या लोकांविषयी प्रेमभाव जागृत ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी संतांनी दिलेल्या ज्ञानांची, आपण पाठांतर केलेल्या ज्ञानांची, आपल्या आईवडिलांनी सांगितलेल्या समजीची अंमलबजावणी जीवन जगताना प्रत्येकाने करणं हे महत्त्वाचं काम आहे. लक्षात घ्या, केलीच पाहिजे. दया राखली पाहिजे. पटकन कोणाचं खंडन करू नका. धीर धरा. चुकलेले सगळेच आहे, आपणही चुकलो होतो. धीर धरा, शांत राहा, स्थिर व्हा, मोठं मन करा. आत्ताच बोलायचं तर 1 तास, अर्धा तास, 10 मिनिट विचार करा. चटकन बोलून नका देऊ कुणाला. पुष्कळ करण्याला काही, रात्र गेली तरी संपत इतकं सांगण्याला काय.
पण इतकं सांगायची गरज नाही, तुम्ही सज्जन आहात. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे कबीर साहेबांनी, लगी आग जरे घर आपण मूर्ख घूर बुझावे. आपलं घर जळत आहे, जळत असलेलं घर विझवत नाही आणि बाहेर कचरा तो विझवतात. तुम्हाला सखी माहीत आहे कोणती? घरजरी घूर बुतावे आहे ना. आता आपले घर जळत आहे की नाही? कामाग्नी आहे, मोहाग्नी आहे, क्रोधाग्नी आहे, ज्ञानाग्नी आहे, आग लागलेली आहे. ढिगदिन्नी आग, किती मोठी आग आहे. केव्हा काम उफाळेल, केव्हा क्रोध येईल, केव्हा संताप येईल, केव्हा वाईट भावना होईल, केव्हा द्वेषभाव तयार होईल, केव्हाला उच्च नीच आपण पाहू, काही सांगता येईल. अध्यासच तसे आहे. म्हणून प्रत्येक जीवांनी अध्यास मिटवले पाहिजे. अध्यास जीवानी मानंदेचे खेळे, अध्यास जीवानी मानंदेचे खेळे, अध्यास जीवा